सासरच्या मंडळींनी विजेचा शॉक देऊन जावयाची हत्या केल्याची धक्कादायक घटना कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात घडली. सोमवारी सकाळी घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण कोकणात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नीसह तिघांवर गुन्हा दाखल केलाय. वसंत उर्फ सागर प्रभाकर भगे, वय वर्ष 32 असं मृत तरुणाचं नाव असून प्राप्त माहितीनुसार वसंत उर्फ सागर हा कुडाळ तालुक्यातील मानगाव तळेवाडी येथील रहिवासी होता. मंगळवारी त्याचा मृतदेह सासरवाडी येथील एका नर्सरीत आढळून आला. आपल्या भावाची त्याच्या सासरच्या मंडळींनी विजेचा शॉक देऊन हत्या केली असा आरोप मृत वसंत भगे याच्या भावाने केला आहे. या संदर्भात त्याने पोलिसात तक्रार देखील दाखल केली. वेंगुर्ले पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार वसंत भगे याला त्याची पत्नी नूतन शंकर गावडे हिने सोमवारी रात्रीच्या सुमारास आडेली सातेरी गाळू येथे राहत्या घराजवळ बोलवून घेतले. संशयित आरोपींनी वसंतला मारण्यासाठी त्यांच्या घराच्या कंपाऊंड भोवती विद्युत तारांचे जाळे तयार करून ठेवले. वसंत हा पत्नीच्या बोलण्यावरून सासरवाडीला गेला असता त्याचा स्पर्श या विद्युत तारांना झाला. यामुळे शॉक लागून वसंतचा मृत्यू झाला. दरम्यान वसंत आणि त्याची पत्नी नूतन यांच्या नेहमी वाद व्हायचे. याच वादातून ही हत्या केली असावी असा संशय मृत तरुणीच्या भावाने व्यक्त केला आहे. या प्रकरणी वेंगुर्ले पोलिसांनी वसंत भगे याची पत्नी नूतन, सासरे शंकर गावडे आणि सासू पार्वती शंकर गावडे यांच्यावर गुन्हा दाखल करून तिघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतला आहे.